नागपूर शहरात आणखी एक नवीन उड्डाणपूल आजपासून सुरू होत आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपूर अमरावती मार्गावरील बोले पेट्रोल पंप चौक ते फुटाळा चौकादरम्यानचा हा जवळपास 2.85 किलोमीटरचा हा पूल आहे। तब्बल 191 कोटी खर्च करून हा पूल जो आहे तो या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचं भूमिपूजन केलं होतं 2021 साली आणि जवळपास 2 वर्षात हा पूल जो आहे तो पूर्णत्वास आलेला आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। 4 पदरी हा उड्डाणपूल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उड्डाणपुलामुळे जी वाहतूक कोंडी होती, जे ब्लॅक स्पॉट होते या मार्गावरचे, त्यापासून नागपूरकरांना दिलासा मिळणार आहे। अमरावतीला जाताना शहराच्या बाहेर पडण्यासाठी जो मनस्ताप सहन करावा लागायचा त्यापासून सुटका होणार आहे आणि हा 4 पदरी उड्डाणपूल आहे। 2 लेन या साईडनं आहे आणि 2 लेन त्या बाजूनं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उड्डाणपुलावर शहरातून बाहेर पडताना अमरावतीला जाताना मोठा दिलासा मिळणार आहे। आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचं लोकार्पण या ठिकाणी आहेत। केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या ठिकाणी उपस्थित असणार आहे। नागपुरात जवळपास 22 पेक्षा जास्त छोटे मोठे उड्डाणपूल आहे। आणखी काही उड्डाणपुलाचं काम सुरू आहे, त्यामुळे या शहराला उड्डाणपुलांचं शहर असंही म्हटलं जातं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हा भला मोठा उड्डाणपूल जो आहे तो आजपासून नागपूरकरांच्या सेवेत दाखल होणार आहे। जवळपास 2.5-3 किलोमीटर अंतराचा हा उड्डाणपूल, यामुळे हजारो प्रवाशांना रोज दिलासा मिळणार आहे, कारण की वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।